नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, खोटं बोलणं किंवा वारंवार गलत बयानबाजी करणं काही लोकांची आदत असते, एक सवय झालेली असते. आणि या खोटं बोलणाऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची एक श्रेणी असते. या खोटं बोलणाऱ्यांमध्ये 2-3 प्रकारचे लोक असतात. खरं तर पहिल्या श्रेणीमध्ये जे काही आपल्याला असं वाटतं की हे खोटं बोलतात, परंतु ते खोटं बोलत नसतात, ते असत्य बोलत असतात. त्यांना एकतर जे काही बोलायचे त्याची पूर्ण माहिती नसते आणि आपल्या पद्धतीनंच ज्या गोष्टीवर बोलायचे ते अपूर्ण माहितीच्या आधारे बोलायचं, चुकीचं बोलायचं. पण समोरच्या व्यक्ती ज्या ऐकत असतात त्यांना त्या प्रकरणाची म्हणा किंवा त्या गोष्टीची संपूर्ण माहिती असते आणि यांचं असत्य, यांची जी काही अपूर्ण माहिती ती उघडी पडते. आणि नंतर यांना कोणीतरी जर सांगितलं की हे तुम्हाला माहीत नव्हतं, हे चुकीचं आहे, ह्या अशा पद्धतीचं बोलणं तुमचं योग्य नाही, तुम्हाला एक तर या विषयामध्ये माहितीच नाही, त्या विषयात तुम्ही बोलायला नाही पाहिजे, जी गोष्ट तुम्हाला बोलायची तिच्यावर तुम्ही रिसर्च केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि मग ती गोष्ट बोलली पाहिजे. ज्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला नाही ती गोष्ट तुम्ही बोललीच नाही पाहिजे. अशा पद्धतीचं जेव्हा त्यांना कोणीतरी फटकारतं, सांगतं, तेव्हा ते नंतर त्यावर माफी मागतात किंवा सांगतात की मला ती माहिती नव्हती. नंतर त्यावर ते बोलणं पण सोडून देतात, तो विषय आला की ते टाळतात. अशा प्रकारचं हे पहिल्या श्रेणीमध्ये खोटं किंवा असत्य बोलणारे असतात. आणि 2 नंबरच्या श्रेणीमध्ये काही लोक जाणून बुजून खोटं बोलत असतात. त्यांना जी गोष्ट माहीत असते पण त्याच्या विपरीत आपण बोलायचं आणि तीच गोष्ट लोकांपर्यंत पोचवायची, अशा पद्धतीचा खोटं बोलणाऱ्यांचा वर्गसुद्धा आपण समाजामध्ये, राजकारणामध्ये आपण बघतो. मग त्यामध्ये मीडियाचे काही लोक असतील किंवा कम्युनिस्ट असतील, पुरोगामी असतील किंवा एजेंडाधारी असतात की ज्यांना फक्त सरकारच्या विरुद्ध बोलायचे, नरेंद्र मोदींच्या विरुद्ध बोलायचे, त्यांना फक्त जाणून बुजून बोलायचं असतं, जी गोष्ट नरेंद्र मोदींनी कधीच बोलली नाही. आता तुम्हाला एक उदाहरण त्यामध्ये देऊ की नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रत्येक माणसाला 15-15 लाख रुपये देईल किंवा मिळतील असं कुठेही म्हटलेलं नाही. पण आज 2014 पासून 2024 पर्यंत वारंवार काही गोष्टी ज्या लोक बोलत असतात आणि 15 लाखाची चर्चा करत असतात. खरं तर या 15 लाखांवर अनेक निवडणुका राहुल गांधी आणि हे विरोधी पक्षाचे नेते हरलेले आहेत. तरी पण या नसलेल्या मुद्द्याची हवा, आता या मुद्द्याची किती वेळा हवा गेली 15 लाखाची, तरी पण तो नेहमी उकरून काढायचा. त्याच्यातून कुठलाही काही साध्य होणार नाही. वारंवार ते बोलायचं, वारंवार चुकीचं बोलायचं. नरेंद्र मोदींनी असं कुठंच म्हटलं नाही, असं काही पत्रकार पण सांगतात. आता इंडिया टुडेचे जे इंग्लिशच्या चॅनलवर असतात, राजदीप सरदेसाई, त्यांनी पण सांगितलं की नरेंद्र मोदींनी असं 15 लाखाचं कुठं आश्वासन दिलं नाही आणि तो आजपर्यंत त्याचा पुरावासुद्धा विरोधक आपल्याला कुठेही देऊ शकले नाही. पण विरोधकांना एजेंडाधारी पत्रकार विचारणार सुद्धा नाही की तुम्ही ही अशी थाप का मारतात, खोटं का बोलतात.
आणि जर नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये प्रत्येक खात्यावर जमा होतील असं जर म्हटले तर त्याचा पुरावा देशासमोर, समाजासमोर, देशाच्या नागरिकांसमोर, मतदारांसमोर का आला नाही, ही गोष्ट सुद्धा काही लोक राहुल गांधींना विचारत नाही किंवा काँग्रेसला विचारत नाही, किंवा हे जे काही अफवा पसरत असतात, वारंवार खोटं बोलत असतात, याच्यावर ते प्रश्नचिन्ह का उपस्थित करत नाही, हा एक वर्ग आहे. आणि एक तिसरा वर्ग असा असतो की खोटं बोलायचं, समोर आपल्याला माहिती आहे की आपण धादांत खोटं बोलतोय, मग तिसरा प्रकार जो खोटं बोलणाऱ्यांचा असतो तो अतिशय भयानक असतो. खरं तर ह्या लोकांना सगळ्या गोष्टीची माहिती असते, पूर्ण माहिती असते की हे असं नाही आहे, असं आहे, यामध्ये हे खोटं नाही, हे खरं आहे, तरी पण ते संपूर्णपणे खोटं बोलत असतात. आणि ते खोटं ते वारंवार माध्यमांमध्ये, आपल्या भाषणांमध्ये, समाज जीवनामध्ये वागताना सारखं तीच गोष्ट सांगत असतात. खरं तर जो माणूस सांगत असतो त्याला ते माहीत असतं की हे खोटं आहे. समोरचे लोक जे ऐकत असतात त्यांना पण माहिती असतं की हा माणूस समोरचा खोटा बोलतोय. संपूर्णपणे खोटं असतं. खरं तर अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने सुद्धा फटकारलं तरी पण या लोकांची सुधारण्याची लायकीच नाही. या लोक हे स्वतःच्या खोट्यामध्ये इतक्या प्रेमात पडतात की त्यांना आपलं जे काही खोटं आपण बोलतो हे नंतर खरं वाटू लागतं आणि ते त्या खोट्या गोष्टीचाच एन्जॉय करतात, त्या गोष्टीचा आनंद घेत असतात. अशी परिस्थिती राहुल गांधींची आहे. खरं तर राहुल गांधींना या देशाचं पंतप्रधान व्हायचे. सोनिया गांधींना, राहुल गांधींना लॉन्च करायचे. अनेक वेळा हे राहुल गांधीसारखं जे अनगाइडेड मिसाईल लॉन्च करण्याचा प्रयत्न केला आहे, पण दोनदा ते फेल गेले. तिसऱ्यांदा सुद्धा सोनिया गांधी यांना मिसाईल लॉन्च करण्याचा प्रयत्न करतात ते, पण राहुल गांधींचं मिसाईल काही लॉन्च होत नाही. आणि राहुल गांधींना जी काही दादांत खोटं बोलण्याची सवय लागली ती जात नाही. एकच गोष्टीवर ते वारंवार खोटं बोलत असतात आणि खोटं सिद्ध झालं तरी ते त्या गोष्टीवर बोलत असतात. याचे काही आपल्याला उदाहरणं देता येतील. मग राफेल सारखा मुद्दा असेल, जेव्हा फ्रान्स सरकारकडून भारत सरकारने सरकार टू सरकार नाही दलाल, कारण ज्या प्रकारे राहुल गांधी आरोप करतात की यामध्ये 36 राफेल विमानांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, दलाली झाली, यामध्ये जे काही टेंडर दिलं होतं का नाही दिलं होतं अनिल अंबानींना, त्यामध्ये 30,000 कोटीचा घोटाळा झाला. अनिल अंबानींच्या खिशामध्ये नरेंद्र मोदींनी 30,000 कोटी टाकले, घातले. अशा प्रकारचं अवास्तव आणि काही त्यामध्ये तथ्य नसलेलं दादांत खोटं राहुल गांधी सातत्याने बोलत होते. मग सुप्रीम कोर्टाने तर शेवटी फटकारलंच, पण रक्षा मंत्री राजनाथ सिंगांनी संसदेत बयान दिलं, वित्तमंत्र्यांनी बयान दिलं, स्वतः नरेंद्र मोदींनी या सगळ्या प्रकारचा खुलासा केला. फ्रान्स सरकारकडून सुद्धा या गोष्टीचा खुलासा झाला आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा या गोष्टीची फटकार मिळाली. आणि सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की या राफेल खरेदीमध्ये 1 रुपयाचा घोटाळा झालेला नाही. तरी राहुल गांधी हे सगळं होऊन सुद्धा राहुल गांधी जेपीसी बोंबलत होते.
आणि चौकीदार चोर अशा प्रकारचे नारे देण्यामध्ये मशगूल होते आणि राहुल गांधींना याच्यामध्ये काही स्वतःचं काही आपण चुकतोय, आपली रणनीती चुकतोय असं काहीही वाटलं नाही. नंतर दुसरं HLच्या संदर्भामध्ये HLला मोदी सरकार संपवते, HLचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करते. HLचा कारखाना जो काही विमानाचा लढाकू विमान बनवण्याचा कारखाना संपवायचा आहे तो बंद करायचा आहे. रोजगार लोकांचे जातील. मग HLचा कारखाना कदाचित मोदी सरकार असं करेल, विकेल, तमकं करेल. कधी कधी सांगायचं रेल्वेच विकली, हे विकलं, ते विकलं, LIC विकली. अशा प्रकारचं वारंवार राहुल गांधी खोटं बोलत असतात आणि ते त्या खोटं बोलण्यावर स्वतःवर त्या खोट्या गोष्टीवर प्रेम करत असतात. आज काय परिस्थिती आहे, HLची काय परिस्थिती आहे, हाय ग्रोथ आहे, HLच्या शेअर्स काय आहे. पण राहुल गांधींना त्याची थोडीफार सुद्धा अक्कल नाही. कारण जे ते 36 राफेल विमान फ्रान्सवरून येणार होते त्याच्यामध्ये कुठंही भारतामध्ये येऊन वेगळं काही मॅन्युफॅक्चरिंग करायचं नव्हतं. रेडी 36 विमानं येणार होती आणि मग म्हणायचं काय अनिल अंबानींना ह्याच्यामध्ये कुठलाही माहीत नाही, मग यांना ते कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं. जर त्या 36 विमानामध्ये काही करायचंच नव्हतं तर त्या कॉन्ट्रॅक्ट देण्याचा किंवा त्या 30,000 कोटी नरेंद्र मोदींनी त्यांच्या खिशात टाकण्याचा प्रश्नच कुठं येतो. पण बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, अशी राहुल गांधींची परिस्थिती. मग कधीतरी चीनच्या बाबतीत बोलायचं. मग चीनने भारताचा इतका भाग गिळंकृत केला आहे, इतका चीनमध्ये आला आहे, भारताचं लक्ष नाही. सारखं तीच गोष्ट बोलायची. खरं तर चीन कुठेही भारतीय सीमेमध्ये घुसलेला नाही आणि जो काही घुसलेला आहे तो पंडित नेहरूंच्या काळामध्ये अक्साई चीन तो पंडित नेहरूंमुळे घुसलेला आहे आणि त्याच्यानंतर 1 मीटर सुद्धा चीन आतमध्ये घुसलेला नाही. खरं तर राहुल गांधी, सोनिया गांधी हे चीनबरोबर काही अंधारात काही MOU साईन करतात, साईन केलेले. त्याचा अर्थ त्यांनी कधी सांगितला का? त्याच्यावर ह्या लोकांनी सह्या केलेल्या आहे हे सुद्धा ते कधी सांगतील का? आपलं खोटं काही सांगायचं नाही. आपण सरकारला टार्गेट करायचं, आपल्या सैन्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही, आपल्या सैन्याला आपण बेइज्जत करायचं आणि आंतरराष्ट्रीय आपल्याच देशाला, आपल्या सरकारला, आपल्या सैन्याला नेहमी बदनाम करायचं षडयंत्रसुद्धा राहुल गांधी करत असतात. राहुल गांधींना हे सुद्धा समजत नाही की आपण काय करतोय, काय करत नाही. पण ते त्यांच्या या खोट्या वागण्यामध्ये मशगूल असतात. आता त्यांनी जी काही 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन झालं, प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यामध्ये पहिलं निमंत्रण न्यासने राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूजींना दिले. आता राष्ट्रपतींनी या कार्यक्रमाला जायचं, कधी जायचं का याचं प्रोटोकॉल असतो. खरं तर हे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होतं. शिवाय राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे 2 अतिशय मोस्ट VIP पर्सन असल्यामुळं अयोध्येमध्ये त्यावेळेस तिथं सुरक्षेचा प्रश्न तयार झाला असता म्हणून राष्ट्रपतींनी तिथं त्यावेळेस जाणं टाळलं. आणि आता 1 तारखेला राष्ट्रपतींनी राम मंदिरामध्ये जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतलं, आरती केली. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण ते राहुल गांधी खोटं सांगणार की राष्ट्रपती आदिवासी आहे
आदिवासींना राम मंदिरामध्ये नरेंद्र मोदी जाऊ देत नाही, प्रवेश करत नाही, वेगळं वेगळं काहीतरी खोटं बोलायचं, सांगायचं इथं मजुरांना प्रवेश नाही, गोरगरिबांना प्रवेश नाही, अल्पसंख्याकांना नाही, दलितांना नाही, आदिवासींना नाही, काहीतरी वेगळं बोलायचं. आता तिथं जातात रोज 5 लाख लोक. आता तो तिथं जाणारा भाविक जो कोणी राम भक्त असेल त्याला प्रत्येकाला जात विचारायची का? तू कोणत्या जातीचा आहे बाबा? राहुल गांधींना सांगावं लागेल की तू दलित आहे, हा ST आहे, ST आहे, हा OBC आहे, हा मुसलमान आहे. अशा प्रकारचं खोटं दादांत खोटं बोलून बोलून राहुल गांधींनी स्वतःची इज्जत कमी करून घेतली. तरी पण राहुल गांधींना हे समजायला तयार नाही. राहुल गांधींना असं वाटतं की नरेंद्र मोदींची छबी आपण खराब करू, पण बेदाग छबी, न भ्रष्टाचार, न व्याभिचार आणि न काही देशाविषयी काही राहुल गांधींसारखं जे काही षड्यंत्र करण्याचे जे काही प्रयत्न राहुल गांधी करत असतात, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर राहुल गांधींची इज्जत आता राहुल गांधींना सुद्धा किंमत राहिली नाही. आता निवडणूक रोख्यांच्या बाबतीत बोलायचं, राहुल गांधींना सांगायचं की जगात फार मोठा घोटाळा झाला, हा निवडणूक रोखे, भारतीय जनता पार्टीला इतकं बॉन्डद्वारे पैसे मिळाले. खरं तर या बॉन्डद्वारे 1500 कोटी रुपये काँग्रेसला मिळाले. मग राहुल गांधींनी सांगावं की हे कोणत्या कंपन्यांनी दिले, कोणत्या उद्योगपतींनी दिले, याच्यात तुमचा किती भ्रष्टाचार आहे, तुम्ही ते कसे काय घेतले. जर तुम्हाला याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार असं वाटत असेल तर तुम्ही 1500 कोटी रुपये जे तुम्हाला बॉन्डद्वारे आले ते तुम्ही का स्वीकारले, याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे. पण राहुल गांधी ते बोलणार नाही, ते सांगणार नाही. फक्त दादांत खोटं बोलायचं, वारंवार खोटं बोलायचं, तेच तेच बोलायचं आणि मग त्या खोट्याच्या प्रेमामध्ये आपण पडायचं. असं वाटतंय की राहुल गांधींना राहुल गांधींपासूनच कोणी वाचू शकत नाही आणि राहुल गांधींपासून काँग्रेसला कोणी वाचू शकत नाही. काँग्रेस आता 2 डिजिटची पार्टी कदाचित 1 डिजिटवर येईल आणि काही दिवसामध्ये काँग्रेस या देशामधून लुप्त होऊन जाईल. पण दुर्बीण घेऊन सुद्धा काँग्रेस सापडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण हे राहुल गांधींना कधीच समजणार नाही. ते त्यांच्या त्या खोट्यावर प्रेम करत राहणार आणि खोटं लोकांना सांगणार. पण आता त्यांना स्वतःची छबी, जी काही लोक पप्पू पप्पू म्हणत असतात, या पप्पू या छबीवर सुद्धा राहुल गांधी आता प्रेम करायला लागले. त्यांना पण आपलं नाव पप्पू पडलंय किंवा आपल्याला लोक देशामध्ये पप्पू बोलतात हे सुद्धा त्यांना आवडले. अशी परिस्थिती निर्माण झाली. या गोष्टीला राहुल गांधी जबाबदार आहे. देशातला कोणीही नागरिक राहुल गांधींना अशा या खोट्या नाट्या प्रचारापासून प्रवृत्त करू शकत नाही. राहुल गांधीच करू शकतात. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.